श्री स्वामी समर्थ. उद्या लक्ष्मीपूजन आणि लक्ष्मीपूजनाला लक्ष्मी मातेच्या छोट्या मोठ्या आवडत्या सेवा आपल्याला करायच्या आहेत. उद्या सकाळी शुचिर्भूत होऊन आपल्या घराचा उंबरठा स्वच्छ करून हळदीचं लेपन करायचं आहे. आपल्या घरातला उंबरठा स्वच्छ असला की लक्ष्मीला आवडतं, म्हणून लक्ष्मी माता तिकडे आकर्षित करते. हळदीचं लेपन करून दोघी साईडला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. नंतर दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला 11 आंब्याच्या पानांचं तोरण आपल्याला लावायचं आहे. तोरण तयार करून झाल्यावर प्रत्येकी पानाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत आणि हे तोरण आपल्या मुख्य दरवाजाला बांधायचं आहे. आंब्याचे पानं हे देखील लक्ष्मीला खूप प्रिय आहेत. आपल्या घरातील उंबरठा बघूनच लक्ष्मी माता आपल्या घरात प्रवेश करते. लक्ष्मीपूजनाला झाडू पुजतो आपण, त्याच्याखाली आपल्याला झाडू पुजण्याच्या अगोदर आपल्याला झाडूखाली एक कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावर आपल्याला झाडू ठेवायचा आहे. नंतर हळद कुंकू अक्षता अर्पण करून झाडूची पूजा करायची आहे. झाडू हा आपल्या घरातील लक्ष्मी स्वरूपच आहेत. कुंकवाचं स्वस्तिक देखील माता लक्ष्मीचं प्रतीक आहे, म्हणून आपल्याला उद्या छोट्या मोठ्या लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी या सेवा करायच्या आहेत. लक्ष्मीपूजन करून झाल्यावर आपल्याला रात्री वेळ मिळेल तेव्हा 11 लोंगा आपल्या उजव्या हातात घेऊन 11 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र किंवा 1 वेळा श्रीसूक्त म्हणून ह्या लोंगा आपल्याला लक्ष्मी मातेच्या चरणाशी अर्पण करायच्या आहेत. आणि ह्या लोंगा दुसऱ्या दिवशी आपल्याला प्रसाद म्हणून घरात सगळ्यांनी एक एक खायच्या आहेत. लोंग देखील माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत, म्हणून माता लक्ष्मीला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लोंगा आवर्जून अर्पण कराव्या. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी मातेच्या जेवढ्या जास्त होतील तेवढ्या सेवा करण्याचा प्रयत्न करा. जेवढी जास्त सेवा तेवढीच माता लक्ष्मी आपल्यावर खूप प्रसन्न होते. माता लक्ष्मीच्या छोट्या मोठ्या गोष्टी केल्यावर माता लक्ष्मी देखील खूप प्रसन्न राहते आणि आपल्याला देखील मन प्रसन्न राहते. म्हणून उद्या आवर्जून सेवा करण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईबर नक्की करा. श्री स्वामी समर्थ.